2 ते 3 वाट्यावरचा आहार द्यायचा आहे. जसं की घट्ट वरणासोबत भात, खिचडी, हिरव्या पालेभाज्या, पिवळी नारंगी फळं आणि भाज्या आणि दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ, तेल, तूप खायला द्या. जे मांसाहारी असतील त्यांनी अंड, मांसही खायला द्या. बाळाचे आरोग्य आणि प्रगतीसाठी घट्ट वरणासोबत भात, खिचडी, हिरव्या पालेभाज्या, पिवळी नारंगी फळं आणि भाज्या, दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ बाळाला खायला देणं आवश्यक आहे. 6 महिने पूर्ण झाल्यानंतर फक्त स्तनपान बाळाच्या आरोग्यासाठी पुरेसं नाही, म्हणजे तुमच्या पिण्यावरच त्याचं पोट भरत नाही. आता वय वाढ आली ना, आणि ह्या कालावधीमध्ये योग्य प्रमाणात वरचा बाकीचा आहार न मिळाल्यास बाळाच्या प्रगतीवर वाईट परिणाम होतो आणि तो आजारी आणि कुपोषित होऊ शकते बाळ. आणि तुम्ही जर व्यवस्थित आता हे सगळं भाजीपाला फळं आपण बघा ते सगळं खाऊ घालायचे. वाढत्या बाळाला घरात उपलब्ध असलेले सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ द्या, ज्यामुळे त्याला लागणाऱ्या पोषक घटकांची आवश्यकता पूर्ण होऊ शकेल. आता आपण नुसतं तुम्ही अंगावरच बांधले, आता 6 महिन्यापर्यंत अंगावरच पाहिजे होतं आणि काही दिवस तुम्हाला वरचं पाणी देऊ नका, पाणी सुद्धा देऊ नका बाळाला, कारण आईच्या दुधात पाणी सगळंच असते. पण आता 6 महिन्यानंतर मात्र तसं नाही. त्याला वरच्या आधी काय करा तुम्ही, आम्ही आता ही पेज करून आणली बघा, अशी पेज चारा नवीन हा 4-8 दिवस, आणि मग वाढीत न्या. आणि जर मग 7 महिन्याचं बाळ झालं की अर्धी वाटी चारा त्याला. 8 महिने असं वाढत गेलं तसं तुमचं पाळण्याचं प्रमाण वाढत पाहिजे. आणि नंतर बाळानं 2 वाट्या खाऊ खायला पाहिजे. आता शिमला मिरची खिचडी करायची, त्याच्यामध्ये सगळ्या भाजीपाला टाकायचा आणि खूप मऊ असलेलं द्यायचं लेकराला. सेब वाफवून द्या, चिकू द्या, केळ द्या, सगळंच द्यायचंय, पण ते मिक्स करून पण मऊ द्यायचंच नाही, कारण दात नाही त्याला. जेव्हा दात येतील तेव्हा मग आपण थोडं देऊ शकतो जाड द्यायला. आणि एवढं आवश्यक आहे, 2 वर्ष तुम्ही बाळाची काळजी घेतल्या तर तुमच्या बाळाला दवाखाना लागणार नाही, सुई लागणार नाही. आता या तिघाचे वजन चांगले होत आहे. तिघीला 6 महिने झाले बघा. समर्थचं वजन 8 किलो झाले, इथं 7 झाले आणि आता 6-8 किलो. मग आता फरक आहे की नाही वजनामध्ये? तुम्ही खाऊ घालल्या का त्यांचे वजन वाढतात. सगळ्यांनी असं करायचं.